हाय फ्रेंड्स, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं 12 वाजता स्वागत आहे. तर आज वार आहे बुधवार आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आता मी जरा बाहेर जाऊन येते आणि काही कामानिमित्त, कारण वेळ नाही आहे, पटकन जाऊन यायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता मी घरी आलेली आहे. तू बघ, तुझ्या आवडीचे पदार्थ घेऊन आले 2. काय आणलंय हो मम्मीने? बघ पिशवीत काय काय आहे? बरेच दिवस मागत होती ना. फक्त पाणीवाला घेऊन आली आहे. काटदरेचा वडापाव, आपला बदलापूरचा फेमस काटदरे वडापाव. बरेच वर्षांनी आणला आहे त्यांचा ना. त्या डिशमध्ये काढ. आणि वडा खाऊन झाल्यानंतर केतकी आमची पाणी पिणार आहे. पाणी पण, नारळ पाणी पण इतकं महाग झाले. हे एवढंसं पाणी 65 रुपीज ओनली पाणी. मलाई वगैरे काही नाही. केवढी महागाई झालेली आहे. तर खरंच इतकी महागाई झालेली आहे, नारळ पाणी प्यायचं म्हणजे पण अवघड झालेलं आहे. चला आता मी आणि केतकी काटदरेंचा वडापाव एन्जॉय करतो. तर मी हातपाय वगैरे स्वच्छ धुतलेले आहे आणि आता मी वडापाव खायला बसलेले आहे केतकीसोबत. आणि इथे वडापाव ठेवलेला आहे. वड्याची साईज जरा लहान आहे. आता मी 1-2 वर्षाने खाते काटदरे यांचा वडापाव. तर आता टेस्ट करून बघते. चटणीची क्वांटिटी पण जरा कमी आहे. तर चला आता आम्ही दोघीजणी मस्त ह्याचा आस्वाद घेतो. तर मी टेस्ट करून बघते. टेस्ट सेमच आहे, पण क्वांटिटी खूप कमी झालेली आहे. तर आता 6 वाजलेले आहेत आणि दुपारनंतर आता मी डायरेक्ट 6 वाजता शूट घेते. तर इथे वेदांचा सोया लावलेला आहे आणि आता कुकर थोडा थंड झाल्यानंतर मी सोया फोडणी घालणार आहे. आणि आता सुरुवातीला मी माझ्यासाठी चहा बनवते, कारण 5:45 झालेले आहेत. हाय केतू, हा पडदा बाजूला कर मला. पडदा बाजूला. तर आता केतकीला मी कंपनी द्यायला आलेली आहे. इथे चहा ठेवते मी. आणि बघा, आज सूर्यास्त लवकर झालेला आहे. बरोबर 6 वाजता सूर्यास्त झालेला आहे. आणि आकाशामध्ये बघा मस्त पक्षी फिरतात. लांब आहे, मोबाईलमध्ये लांब नीट दिसत नाही आहे. हे बघा, छान वाटते वरतून पाहायला. तर इथे बसलेलो आहोत आम्ही दोघी जणी. छान वाटतंय खाली बघायला असं मस्त बसून. चला चहा पिऊन घेते मी. मस्त थंडगार वारा सुटलाय आणि गॅलरीत छान असं बसायचं मस्त आहे. खूप छान अनुभव आहे हा. तर आता मी गव्हाचं दळण करून घेते. गव्हाचं दळण संपलेलं आहे. जास्त काही घाण नसते, परंतु फक्त आपल्याला चाळून घ्यावं लागतं. आणि चाळून झाल्यानंतर
एका पिशवीमध्ये मी हे काढून घेते. काय चाललंय गे तू? काकडी खाते. वेदांत झालं का तुझं एडिटिंग करून? माझं दळण झालेलं आहे, तर दळण देऊन ये आणि तिथेच थांबून दळण पण घेऊन ये परत रिटर्न. आणि काय दिवसभरात कसं चाललंय? बरं, आता मी सोया फोनही टाकते तुझी. चल मग, आवडते मी आता पटपट. तर आता इथे वेदांचा सोया बनलेला आहे, तर झाकून ठेवते. आणि आता मी माझ्यासाठी आणि केतकीसाठी स्वयंपाक करणार आहे. तर आता मी बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहे. म्हणजे त्यामध्ये मी मेथी घालणार आहे. तर मेथी घालून मस्त अशी बाजरीच्या पिठाची थालीपीठं बनवणार आहे. तर आज मी त्याची रेसिपी टाकणार आहे. तर ती रेसिपी मी आता शूट करून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता मी तयारी केलेली आहे. सगळं वाटण वगैरे तयार करून घेतलेले आहे. कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलेले आहेत. आणि इथे मी सगळे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. तर बाजरीच्या पिठाचे मेथी घालून मस्त असे थालीपीठ मी आता करून घेते आणि नंतर तुमच्याशी शेअर करते. म्हणजे तुम्हाला दाखवते की कसे झाले ते. तर आधी मी पहिले शूट करून घेते. 2 थालीपीठं मी केलेली आहेत. आता बाकीची मी भरभर करून घेते. बघू शकता इथे तुम्ही सुद्धा बाजरीच्या पिठामध्ये मेथी घालून मस्त असे थालीपीठ करू शकता. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर आता हे सर्व थालीपीठे मी अशा पद्धतीने करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत. आणि इथे मी शूट करण्यासाठी अशा पद्धतीने फोटो काढण्यासाठी मी थालीपीठ ठेवलेले आहे. तर रेसिपी पण झालेली आहे आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. तर आता मी आणि केतकी जेवून घेतो. आधी पहिले देवाला नैवेद्य दाखवते. तर चला. तर आता इथे माझं जेवण झालेलं आहे, केतकीचं अजून चालू आहे. आणि इथे टी व्हीवरती लावलेला आहे भारती सिंगचा ब्लॉग. तर चला, जेवण वगैरे झालं आहे. बाबू कसं झाला थालीपीठ? आवडलं? केतकीला आज मनापासून आवडलं, खूप छान आवडलं. कारण त्यामध्ये मेथी घातली होती. मेथी घातली की छान टेस्ट येते. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी पाहायची असेल तर मायाज किचनला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती मी सर्व रेसिपी टाकत असते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. केतू बाय बाय कर. बाय बाय. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.